परवाच्या रात्री काय घडलं अगदी संक्षेपात सांगा आणि तुमचं आता काय म्हणणं आहे? मुद्दा असा आहे की आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन मी धारावीत आम्हाला 500 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही लढतोय आणि सगळ्या जनतेचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही रणरणत्या उन्हामध्ये प्रचंड मोठा मोर्चा काढला. त्या मोर्चामुळं त्यांना आग लागलेली आहे आणि अशा अवस्थेत मोर्चामध्ये या लोकांना संघटित करण्यात कोण कोण काम करतं आहे, तर त्याच्यात माझा नंबर आहेच त्यांच्या डोक्यात आणि त्याप्रमाणे मग मला प्रेशर करण्यासाठी, माझ्यावर दबाव आणण्यासाठी, मला आंदोलनातून बाजूला काढण्यासाठी अशा तऱ्हेचा हा प्रयत्न होतो आहे. म्हणजे एका आठवड्यात 2 वेळा माझ्यावर कारवाई. जी जागा मी म्हाडाकडून लीजने घेतलेली आहे, 4 शाळा आहेत धारावीत, तिथे त्या 4ही शाळांची मुलं त्या मैदानात खेळतात आणि त्याला बाजूला आमची शाळा आहे आणि आजूबाजूच्या पण 15-20 शाळा त्यांचे ॲन्युअल फंक्शन्स त्या शाळेतच होतात, कारण आजूबाजूला कुठे मैदान नाही आहे. आम्ही सर्व शाळांना ते मैदान देतो आणि अशा अवस्थेत अनियमितता झाली, तुम्ही करारभंग केला. म्हणजे 30 वर्ष आम्ही हे सगळं करतो आहे आणि आता करारभंग झाला म्हणजे काहीतरी निमित्त करून मला ती जागा माझ्याकडून मंत्री पातळीवर घाईघाईत सगळी कारवाई सुरू झालेली आहे. 24 तासाच्या आत मला 2 नोटिसा दिल्या. 19 तारखेला मला हेरिंगला म्हाडामध्ये बोलावलं आहे. तुमचे किती पैसे भरायचे आहेत, काय भरायचे आहेत, त्याच्या संदर्भात मला तुम्ही सांगा, मी ते भरायला तयार आहे. अशी 4 पत्रं मी त्यांना पाठवली, एकाही पत्राचं उत्तर देत नाहीत आणि आता माझ्यावर ती जागा केवळ अदानीला द्यायची आहे म्हणून सगळेजण कामाला लागले. आणि बरं, ते प्लेग्राऊंड आहे बरं का, रिझर्वेशन प्लेग्राऊंड आहे, त्याच्या बाजूला शाळेचं रिझर्वेशन आहे आणि अशा तऱ्हेची जागा यांना त्या धारावी डेपोच्या त्या रांगेत आहे, तो सगळा पट्टा त्यांना पाहिजे. आमच्या शाळेचं मैदान, बाजूला शताब्दीनगर, त्याच्यानंतर धारावी डेपो, अशा तऱ्हेचा हा सगळा पट्टा त्यांना पाहिजे. म्हणून कायदे धाब्यावर बसून वाटेल ती दादागिरी करून, ज्यांच्यावर 2 रेपच्या केसेस आहेत, 3 मर्डरच्या केसेस आहेत, असे सगळे लोक अदानीने तिथं नोकरीला ठेवलेले आहेत आणि धारावीतल्या लोकांमध्ये दहशत निर्माण करायची. आता माझ्यावर कारवाई करून त्यांना हे सिद्ध करायचं आहे, अरे बाबूराव माने का हमने छोड़ा नहीं, तो तुम लोग क्या करो, तुम लोग की जाड़ की पत्ती हो, तो तुम लोग सुधर जाओ, समझ जाओ और हमारे साथ आओ. अशा तऱ्हेचं त्यांना दहशत निर्माण करायची आहे म्हणून त्यांनी माझ्यावर कारवाई करत आहेत. आणि 35 वर्षाच्या एका जुन्या शिक्षण संस्थेला उद्ध्वस्त करायचं काम, की ज्या संस्थेतनं आम्ही 200 डॉक्टर आत्तापर्यंत निर्माण केले, 150 वकील निर्माण झाले, अनेक CA निर्माण झाले, अशा एक राष्ट्रीय एकात्मतेचं ज्वलंत उदाहरण असलेली ही शाळा यांना या विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करायचे. बघा, प्रमोदला सांगा. सर्वेक्षण झालं असतं, अनेक शेतकरी असतो, लोकांचा बाबूराव मानेला पहिला त्याचा गळा दाबा, अशा तऱ्हेचा प्रयत्न अंतिम परिशिष्टामध्ये याचा स्ट्रक्चरचा उल्लेख होता. अंतिम परिशिष्ट 2 मध्ये या स्ट्रक्चरचा उल्लेख होता. हे तसं अदानीच्या आधिपत्याखाली नाही, हे म्हाडाच आहे, म्हाडाने दिलेलं आहे, याचा नाही. पण अदानी जिथं बोट दाखवेल ती जागा सरकार अदानीला ताबडतोब देतं आणि अदानीने सांगितलं मला ही जागा पाहिजे, की सगळे एक जात कामाला लागले.